आजरा शहरात भिंत कोसळून झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयीन प्राध्यापिका आणि शाळकरी मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। ही दुर्दैवी घटना आज सकाळी सुमारे 11 वाजता आजरा महागाव रस्त्यावरील लिंगायत गल्ली परिसरात घडली। या अपघातात वैष्णवी तुकाराम भोसले वय 11 आणि प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार वय 42 यांचा जागीच मृत्यू झाला, तर ललिता तुकाराम भोसले वय 45 या गंभीर जखमी झाल्या आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील एका जुन्या घराचे पाडकाम सुरू होते। यावेळी घरातील एक भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक ती भिंत रस्त्यावर कोसळली। त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वैष्णवी, तिची आई ललिता आणि प्राध्यापिका ज्योती कुंभार या तिघीही भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्या। अपघात घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला। नागरिकांनी आरडाओरड करत तातडीने मदत कार्य सुरू केले। तिघींनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले, मात्र वैष्णवी आणि प्राध्यापिका ज्योती यांचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। ललिता यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणाबाबत कॉन्ट्रॅक्टर अभिजित बाबूराव हुक्केरी राणा आजरा, विनोद पांडुरंग मोहिते राणा आजरा आणि जेसीबी चालक मिथुन चव्हाण वय 20 वर्ष राहणार विजापूर राहणार कर्नाटक यांना अटक करण्यात आली आहे। या घटनेने आजरा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।